आता बुलेटिनमध्ये पाहूयात महाराष्ट्रातील गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात। रुपाली चाकणकर महिला आयोग पदाचा गैरवापर करत आहेत असा आरोप करुणा शर्मा यांनी केलेला आहे। त्यामुळे चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी करुणा शर्मांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पत्रातून केली आहे। मतदारसंघातील लोकांची इच्छा असेल तर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ शकतो असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केलेलं आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे विविध चर्चांना उधाण आले। मावळमधील जांभूळ गेट क्रमांक 47 भुयारी मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने आंदरमाळवातील सुमारे 25 गावांना याचा फायदा होणार आहे। रत्नागिरीच्या दापोली पंचायत समितीची आमसभा पार पडली। यावेळी आमदार योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावलेले आहेत। विकास कामांमध्ये हयगय खपवून घेणार नाही, अर्धवट रस्ते काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। वन्य प्राण्यांपासून शेतीचं होणारं नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारनं वन्यजीव समिती नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे। या समितीमध्ये दापोलीचे आमदार योगेश कदम यांचा देखील समावेश करण्यात आलाय। दापोलीतील बांधिवतिरे या गावात शेतकरी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आमदार योगेश कदम यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या। रस्ता खोदल्याची पोलिसात तक्रार दिल्याचा राग मनात ठेवून गावगुंडांनी कुटुंबाला मारहाण केली। गावातील कदम कुटुंबाला फावडे, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। या मारहाणीमध्ये 3 जण गंभीर जखमी झालेत। ही घटना मावळ तालुक्यातील शिवली गावात घडली। गव्हाच्या पिकाला वाढत्या तापमानाचा फटका बसण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि झारखंडसह इतर राज्यांमध्ये तापमानात 10 अंश सेल्सिअस पर्यंतची वाढ झालेली आहे। उष्णतेची लाट कायम राहिल्यास गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे एका वेगळ्या भूमिकेत दिसलेत। सोमवारी नारायण गावात गजानन महाराज प्रकट दिनाच्या कार्यक्रमात आले असता गजानन महाराजांचं दर्शन घेऊन महाप्रसादाच्या वेळी भाविकांना त्यांनी जेवण वाढलं। हातात बुंदी घेऊन भाविकांना त्यांनी बुंदीचं वाटप केलं। देहू रोडमध्ये असलेले किवळे रावेत तलाठी कार्यालय गेल्या 7 ते 8 दिवसांपासून बंद आहे। त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते। त्यामुळे तहसील कार्यालय पूर्ववत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नागपूरमधील आशीर्वाद नगरमध्ये डासांच्या लिक्विडची बॉटल तोंडात टाकल्यानं 1.5 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय। उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता त्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। थकीत कर वसुलीसाठी धुळे महानगरपालिकेनं धडक मोहीम सुरू केलेली आहे। मात्र शहरातील अनेक शासकीय कार्यालयांचा मालमत्ता कर थकीत असल्यानं सर्वसामान्य धुळेकरांनी नाराजी व्यक्त केली। औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये रक्तपिशवीच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे। नवीन दरानुसार खासगी रक्तपेढ्यामध्ये पिशवी मागे 100 रुपये तर शासकीय घाटी रुग्णालयामध्ये 250 रुपये वाढलेले आहेत। औरंगाबादमध्ये सिल्लोड तालुक्यातील घाटनांदरा इथं रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवला होता। मोठ्या पोलीस बंदोबस्तात हा पुतळा काढण्यात आलाय। गोंदियामध्ये मातृ-पितृ पूजन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। व्हॅलेंटाईन डे साजरा न करता मुलांच्या चांगल्या वागणुकीचा सण म्हणून इथे हा सण साजरा करण्यात आला। पुणे नाशिक महामार्गावर खरापुडी फाट्याजवळ भीषण अपघात झालाय। अज्ञात वाहनानं 17 महिलांना धडक दिली। यात 5 महिलांचा मृत्यू झालाय तर 7 महिला जखमी झाल्या। बुलढाण्यात पीक विम्याच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आमरण उपोषण केलेलं आहे। तूर कापसाला योग्य भाव देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय। रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा आंबेत महाप्रळ ब्रिज वाहतुकीसाठी बंद आहे आणि या पूल वाहतुकीला खुला करावा आणि या ठिकाणी नवीन ब्रिज बांधावा या मागणीसाठी पायी दिंडी काढण्यात आली। पूर्वसूचना न देता अचानक 3 ट्रेन रद्द केल्यानं रत्नागिरीतून मुंबईमध्ये येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले। जनशताब्दी एक्सप्रेसला जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं तर कोकण रेल्वेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय।
जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील दहिवद इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। धनगर समाजाचा पेहराव धारण करून मिरवणुकीमध्ये ते सहभागी झाले होते। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली होती। या वस्तूबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। नांदेडमध्ये पोलीस दलातील महिला पोलिसाचा लिंग परिवर्तनासाठी संघर्ष सुरू आहे। या महिला पोलिसांनी वरिष्ठ पोलिसांकडे विनंती अर्ज दाखल केलाय, मात्र दाद मिळाली नाही, त्यामुळे तिने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। यावेळी न्यायालयानं त्या पोलीस महिलेला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे जाण्याचा सल्ला दिलाय। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबवण्यात आलेल्या कायाकल्प योजनेची पालघर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झालेली आहे। ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे। 23 आरोग्य केंद्र जिल्हाबाह्य मूल्यांकनासाठी पात्र ठरले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। वीज कनेक्शन न देता एका गरीब कुटुंबाला गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून लाईट बिल दिलं जात आहे। जबरदस्ती बिल देखील या कुटुंबाकडून भरून घेतलं जात आहे। या प्रकरणी चौकशी केली जाईल असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय। वाशिम शहरातील वाहन पार्किंग आणि अनधिकृत फेरीवाल्यांवरून मनसे आक्रमक झाली। अनेकदा तक्रार देऊनही कुणीही लक्ष देत नसल्यानं मनसेनं वाशिम नगर परिषदेच्या बांधकाम कार्यालयामध्ये तोडफोड केली। कडक कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। 10 वर्षीय नातवानं आजीनं चप्पल घेतली नाही याचा राग मनात धरून गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या बोडखा कसारी इथे घडलेला आहे। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलीस तपास करत आहेत। अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार तात्काळ मागे घ्या अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केलेली आहे। त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे। कोट्यवधींचा निधी देऊनही अनुसूचित जाती जमातीमधील विद्यार्थिनींना सायकलचं वाटप करण्यात आलेलं नाही आणि यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी सायकल आंदोलन करत बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा निषेध केलाय। बुलढाण्यातील खामगावात तहसील कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून दिव्यांग बांधवांनी आंदोलन केलंय। दिव्यांग निराधारांना सरकारच्या योजना देण्यास तहसीलदार आणि इतर अधिकारी हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप या दिव्यांग बांधवांनी केलाय। मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी नांदेड शहरातील धम्मदीप नगर येथील रहिवाशांनी महापालिकेवर मोर्चा काढला। मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक वेळा मागणी करून देखील महापालिकेकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप या रहिवाशांनी केलाय। चोपडामध्ये आगीच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला होता। आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाकडे पुरेसं साहित्य नसल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। याविरोधात चोपडा नगरपालिकेविरोधात मूक मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला। बोदवड तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींचा कारभार फक्त 14 ग्रामसेवक सांभाळत आहेत। यासाठी शासनानं नियुक्त केलेल्या नियमाप्रमाणे प्रत्येक गावाला एक ग्रामसेवक उपलब्ध करून द्यावा ही मागणी करत महाविकास आघाडी बोदवडतर्फे तहसील कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। तरुण पिढीमध्ये व्हॅलेंटाईन डेचा क्रेज वाढत चाललेला आहे। व्हॅलेंटाईन डेला प्रेमी युगुल याचा गैरफायदा घेत बाहेर पिकनिक स्पॉटवर फिरायला जातात। मात्र भंडारा शहरात बजरंग दलाच्या वतीनं व्हॅलेंटाईन डेचा निषेध करत शहरात बाईक रॅली काढण्यात आली। दौंड रेल्वेच्या मालधक्क्यात होणारी केमिकल पावडरची वाहतूक रोखण्यात आलेली आहे। या पावडरमुळे परिसरातील नागरिकांना विशेषतः लहान मुलांना त्रास होत असल्यानं महिला संतप्त झाल्या। या पावडरची वाहतूक रोखण्याची मागणी होती। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं 11 फेब्रुवारी रोजी बुलढाणा येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आणि त्याच्या निषेधार्थ अमरावतीच्या चांदूर रेल्वे येथील सोनगाव चौफुली बायपास रोड इथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। लासलगाव उगाव दरम्यान रुळाची दुरुस्ती करत असताना रेल्वेची ओव्हरहेड दुरुस्त करणाऱ्या टॉवर वॅगन ट्रेनने धडक दिल्यामुळे 4 कामगारांचा मृत्यू झालाय आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य दखल न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावर उतरून रेल रोको करण्याचा प्रयत्न केला। पुणे
येथील ससून रुग्णालयातील अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना पदावरून हटवण्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीनं जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। पेण नगरपालिकेच्या हद्दीतील विक्रम मिनीडोर थांबा काढण्याचा नगरपालिकेचा डाव आहे आणि त्यामुळे विक्रम मिनीडोर चालक मालक संघटनेनं पेण नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांना निवेदन देण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून एका पिसाळलेल्या माकडानं चांगलाच धुमाकूळ घातला होता। स्थानिकांच्या तक्रारीनंतर खामगाव वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या पिसाळलेल्या माकडाला जेरबंद केले। ऊस गाळप हंगाम सुरू होऊन 3 महिने उलटले तरी अद्यापही बीड जिल्ह्यातील वडवणी, धारूर, माजलगाव आणि परळी तालुक्यातील हजारो हेक्टर ऊस शेतकऱ्यांच्या शेतातच उभा आहे। ऊसतोडणीसाठी ऊसतोड मजूर आणि ऊसतोडणी यंत्रणा कमी पडत असल्यानं शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत। रब्बी हंगामातील हरभऱ्याची काढणी पूर्ण होत आली असली तरी उस्मानाबाद जिल्ह्यात एकही आधारभूत हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेलं नसल्यानं शेतकरी अडचणीत आलेले आहेत। त्यामुळे खरेदी केंद्र लवकर सुरू करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। इंदापुरात प्रवास करत असताना एका महिलेची मध्यरात्री 2 वाजता भर रस्त्यात प्रसूती करण्यात आली। खासगी ट्रॅव्हल्सनं जात असताना या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या। तिला हॉस्पिटलला नेण्यात आलं, मात्र हॉस्पिटलचा दरवाजा उघडला नाही। 108 नंबरवर मदत देखील मिळाली नाही आणि अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतलं आणि रस्त्यातच प्रसूती केली। सातारा जिल्हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला। सुमारे 600 कर्मचारी स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते। बीडच्या उमरी गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 1,67,00,00,000 रुपयांचं काम अपूर्ण असतानाच कंत्राटदाराला बिलं अदा केलेली आहेत आणि त्यामुळे काम पूर्ण न होताच बिलं देणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी गावकऱ्यांनी केली। अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रत्नागिरीच्या खेड शहरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। आतिषबाजी झाल्यानंतर सदस्यांनी हातात झाडू घेऊन स्वतः साफसफाई केली। अवैध गर्भपात प्रकरणी महत्त्वाची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अवैध गर्भपात करण्यासाठी औरंगाबादमधील 4 होलसेल औषधी व्यापाऱ्यांकडून इतर 3 जिल्ह्यातील मेडिकलवर देखील विक्री केल्याचं समोर आलं। उस्मानाबाद शहरातील नागरिकांनी व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधत नगरपालिकेच्या कारभारावरती एक प्रकारे टोमणे मारत कविता पोस्ट प्रसिद्ध केलेली आहे। या पोस्टमध्ये उस्मानाबाद पालिकेचं नामांतरण करून खड्डेप्रिय पालिका असं केलंय। खिंड लढवण्याआधीच विखे पाटील पळून गेले, पण मी काँग्रेसची जबाबदारी सांभाळत खिंड लढवली असं प्रत्युत्तर बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांना दिले। सत्यजित तांबे जर काँग्रेसमधून निवडून आले असते तर आनंद द्विगुणित झाला असता अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली। गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, रोजगार आणि शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। गडचिरोलीच्या विकासावरून त्यांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे। पहाटेच्या शपथविधीबाबत पवारांना माहीत होतं असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला। याबाबत त्यावेळी जे काही घडलं ते केवळ शरद पवार आणि अजित पवार हेच सांगू शकतील। तसंच हा केवळ देवेंद्र फडणवीस यांचा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं रोहित पवार म्हटले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत 2 दिवस नाशिक दौऱ्यावर असणार आहेत। संजय राऊत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। बजरंग दल आणि नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात चेतावणी रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। छावणी दुर्गा माता मंदिर ते काटोल रोड इथून ही रॅली निघणार आहे। चिन्हापेक्षा मत कोणाला आहे हे महत्त्वाचं असतं अशा शब्दात बच्चू कडू यांनी सुनावणीवर प्रतिक्रिया दिलेली आहे। भावनेवर नाही तर कागदावर निर्णय होतो, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बाजूनच निर्णय लागेल असंही ते म्हटलंय। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मालेगावच्या अजंग रावळगाव भागातील एमआयडीसी मधील 25 प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात आलं। मालेगाव उद्योगाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं।
औरंगाबादच्या गंगापूर साखर कारखान्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनेलचा विजय झालेला आहे। यामुळे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांना मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे कार अपघातानंतर पहिल्यांदाच परळीमध्ये आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीनं त्यांचं शाही स्वागत करण्यात आलं। यावेळी व्यासपीठावर लावलेली संसदेची प्रतिमा चर्चेचा विषय ठरली आहे। त्यामुळे धनंजय मुंडे लोकसभा लढून प्रीतम मुंडे यांना आवाहन देणार का अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। चिंचवडचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। माझा बोलवता धनी या आधीही नव्हता आणि आताही नाहीये असं ते म्हटले। मोदी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर साप विंचवासारखा करतात अशी टीका सामनातून करण्यात आली। यावर सामना हे पॅम्पलेट असून त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नसल्याची बोचरी टीका श्रीकांत भारी यांनी केलेली आहे आणि 2024ला भाजप आणि शिंदे पक्ष 200हून अधिक जागा जिंकेल असा विश्वास देखील श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केलाय। अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलाय। पुरस्कार परत न घेतल्यास आंदोलन छेडणार असल्याचं देखील ब्रिगेडनं म्हटलंय। धुळे शहरात विकास कामांच्या श्रेयवादावरून एमआयएम आणि ठाकरे पक्ष यांच्यामध्ये चांगलंच शीतयुद्ध पेटलेलं आहे। ज्या विकास कामांचं उद्घाटन आधी उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं त्याच विकास कामांचं उद्घाटन पुन्हा एमआयएमचे आमदार डॉक्टर फारुख शहा यांनी केलं। जालना जिल्ह्यातल्या बदनापूरमध्ये 12 तासात 2 मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडालेली आहे। देवगाव शिवारात अंगावर चाकूचे वार असलेला 25 ते 30 वर्ष वयाचा मृतदेह आढळून आला होता। पालघर कमारे मार्गावर भरधाव एसटी बस गतिरोधकावर आदळल्यानं अपघात झाला। यात 20 विद्यार्थ्यांसह 5 प्रवासी जखमी झालेत। हे सर्व विद्यार्थी पालघरमधील आर्यन शाळेतील असल्याची माहिती मिळते। जेजुरीहून बारामती तालुक्यातील ढगाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा नीरा नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। नीरा नदीच्या मध्यभागी असलेल्या ढगाई देवीच्या दर्शनासाठी पोहत तो निघाला होता, मात्र थोडं अंतर जाताच त्याला दम लागल्यामुळे नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला।